आपण बघतोय की एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतलाय। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्त्वाचा तोडगा निघालेला आहे। मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ, सोबतच 193 डेपोस्ट नूतनीकरण करण्यात येईल। 500 करोड त्यासाठी त्यांनी खास केलेले आहे। एसटी कर्मचाऱ्यांशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी, पाहूया। एसटी कर्मचाऱ्यांची बैठक संपलेली आहे, तोडगा निघाला आहे, संप मागे घेण्यात आला आहे। त्यांच्या वेतनामध्ये 6,500 रुपयांची भर करण्यात आली आहे। माझ्यासोबत एसटी कर्मचारी आहेत, काय सांगाल? एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तुमच्या मूळ वेतनातच पगारवाढ करण्यात आली आहे, निर्णय मान्य आहे का? बरोबर आहे मॅडम, आमच्या मूळ वेतनात जर 6,500 रुपये जर वाढ केली असेल तर ती योग्य आहे। सरसकट 7,500 रुपये वाढ सर्वांना दिली पाहिजे आणि आमचे मागील थकबाकी ते बी मिळाले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं। कारण आमचं 2016च्या पूर्वीपासून जी आमची थकबाकी आहे ती अजूनहीपर्यंत आम्हाला मिळालेली नाही। थकबाकी महागाई भत्ता वाढ झालेला आहे, तो महागाई भत्ता बी आम्हाला थकबाकी मिळालेली नाही, तर ती जर मिळाली असती तरी ते बरं झालं असतं आम्हाला। तुमचं काय मत आहे याच्यावरती? सरकारने निर्णय घेतलेला आहे, संप देखील मागे घेतला आहे, निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा कसा पाहताय निर्णय? आपण काय बोलू शकत नाही। तुम्ही काय बोलाल? मॅडम नवीन आहेत आम्ही, त्याच्यामुळे काही जास्त नाही। तुम्हाला तर पगार मान्य मान्य आहे। 6,500 मूळ वेतनात जर हे केलं असेल तर मान्य, काय अडचण नाही। या संपाकडे एकंदरीत कसं पाहता? असं वाटतं का की सरकारने हा निर्णय केवळ आता निवडणूक आहेत त्याच्या अनुषंगाने घेतलाय? कारण का निवडणूक आहे ते सगळ्यांना सरकार देऊ करतंय? कसं आहे मॅडम, आमची मागणी 2016 पासूनची होती। 2016 पासून आमचे 3 संप झाले, त्या तिन्ही संपामध्ये आमची कुठलीही प्रकारची मागणी मान्य झाली नाही। तशी आता ही जी झाले हे चांगलं झाले असं आम्हाला वाटतंय। आता हे जे इलेक्शन लागले त्यामुळे त्यांनी निर्णय काय घेतला असेल तर ते इलेक्शनमुळे बी घेतला असेल। आणि आता गणेशोत्सवासाठी कोकणात लोक जात आहेत, त्यांच्यासाठी जे कोळंबा झाला होता त्याकरता हा घेतलेला निर्णय योग्य आहे। हा निर्णय काल व्हायला पाहिजे होता। काल जर झाला असता तर एवढा मोठा संप झाला नसता, प्रवाशांचे हाल झाले नसते, चाकरमानी कोकणात आपल्या टायमिंगवर वेळेनुसार पोहोचले असते। 6,500 मान्य आहेत? 6,500 मॅडम, आता 6,500 मान्य आहेत, पण आमचा जो महागाई भत्ता आहे, जे थकीत घरभाडं आहे आणि इथून मागचं जे हे रखडलेलं हे आहे ते आम्हाला टायमिंगवर दिलं असतं तर ते बी बरं झालं असतं। निश्चितच आपण इथे पाहतो एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की 6,500 रुपये आम्हाला मान्य आहेत, परंतु आमच्या ज्या इतरही अटी होत्या त्या जर मान्य झाल्या असत्या तर आम्हाला अजून बरं वाटलं असतं। कदाचित गणेशोत्सवांमध्येच्या काळामध्ये चाकरमान्यांचे हाल होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतला गेला असेल, परंतु हा निर्णय जर काल झाला असता तर आज प्रवाशांचे हाल झाले नसते, असं देखील म्हणणं कर्मचाऱ्यांचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई। तर आपण बघतोय की कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी ते म्हणजे मूळ वेतनात वाढ, आणि ती वाढ झालेली आहे 6,500 रुपयांची। सोबतच 193 डेपोच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव देखील मान्य झालेला आहे, त्यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि मूळ वेतनात 6,500ची वाढ, ह्या 3 प्रमुख मागण्या अखेर मान्य झालेल्या आहेत। अनेक इतरही मागण्या होत्या, मात्र त्यावर देखील चर्चा झाल्याचं कळतंय। हळूहळू आता प्रतिक्रिया देखील उमटू लागलेल्या आहेत। मात्र तुर्तास जरी आपण बघितलं, संप मागे घेण्यात आलेला आहे। जे इतरही प्रवासी खोळंबलेले होते, आज रात्रीपासूनच सेवा पूर्ववत होईल असं कळतंय।